जय खानदेश फॅमिली, कसे आहात सगळेजण? बस असेच मजेत राहा आणि मला छान छान कमेंट करत राहा. तर सकाळी उठल्या उठल्या ना सगळ्यांची सुरुवात देवपूजेपासूनच होते. पण माझं तसं नाही आहे, खोटं नाही बोलणार. मी सकाळी उठताच बरोबर मुलांचा टिफिन वगैरे करते, त्यांना स्कूलला पाठवते आणि ते कामाला गेल्यानंतर मग मी निवांतपणे देवपूजा करते. कारण देवपूजेसाठी थोड्या वेळ तरी असं निवांत टाईम पाहिजे आपल्याजवळ, 15-20 मिनटं, की आपण एकदम शांतपणे देवपूजा करू शकणार म्हणून. तर माझी देवपूजा झाल्यानंतर मग मी दुसऱ्या कामाला सुरुवात करते. कारण देवपूजा एक अशी आहे की पूर्ण दिवस पॉझिटिव्हिटी देतं. जर आपण व्यवस्थित मन लावून देवपूजा केली तर पूर्ण दिवस एकदम छान जातो आपला, पॉझिटिव्हमध्ये जातो आणि काही ना काही करण्याची इच्छा पण येते. तर बस माझी देवपूजा झाल्यानंतर मग घराच्या कामाला स्टार्ट करणार मी. तर काल पण मी एक मिनी ब्लॉग टाकला होता, त्याच्यामध्ये मला प्रश्न विचारला होता की गुजरातमध्ये कुठं. तर मी गुजरात जामनगरमध्ये राहते, द्वारकाजवळ. येणार तुम्ही कधी तर हमखास मला DM किंवा मेसेज करायचा. देवपूजा झाल्यानंतर आहे ना मठ टाकले होते भिंजायला. हे गावाकडचे मठ आहे, सासूबाईंनी त्यांनी दिले होते, काही मम्मीने पण दिले होते. तर म्हटलं आता उन्हाळा लागल्याने यांना ना मठच्या म्हणजे उसळ खायचं होतं, त्यांना खूप इच्छा होत होती. म्हटलं चला मग मठ टाकून देते. आता ते मठ टाकले म्हणजे माहिती आहे तुम्हाला की व्यवस्थित धुवावे लागतात, कारण भरपूर सारे खडे वगैरे निघतात त्याच्यामध्ये. व्यवस्थित वॉश करून ठेवले होते आणि त्याला साफ मी नंतर करणार थोड्या वेळात. आणि स्वयंपाकन ते माझं बाकी होतं, कारण मला शिवण क्लासेसला जायचं राहतं ना, तर माझे बाकीचे कामं मी बाकी राहू देते. जेवढे मेन कामं आहे ते मी करून घेते. मुलं शाळेत गेले होते तर त्यांना टिफिनला काही भाजीपोळी नाही दिली होती, स्नॅक्स वगैरे असंच काही पॅक करून दिलं होतं टिफिनला. कधीतरी मला पण उशीर होऊन जातो, पण आजपासून म्हणजे विचार केला आहे की आतापासून मुलांच्या टिफिनमध्ये केअरलेसपणा नाही चालणार. थोडंफार टिफिनमध्ये त्यांना हेल्दी काही द्यायचं. आणि इथं माझं मठ साफ झाल्यानंतर म्हटलं आता मशीनमध्ये कपडे वॉश होऊन झाले होते, मी कपडे टाकत होती आणि गाडीची स्कूटीची अवस्था तुम्ही पाहू शकता, खूप डेंजर झालेली. होळी खेळली होती आणि त्याचा कलरचाच इफेक्ट, तर राणी सगळं साफ करत होती. आणि राणीने झाडू पोता झाल्यानंतरच ती सगळं बाहेर घेतलं होतं. घरामध्ये थोडंफार आवरायचं बाकी होतं. तेवढ्यात माझा शिवण क्लासचा टाईम झाला होता. म्हटलं मी जाते आणि ऊन तर विचारूच नका, भरपूर ऊन होतं. घरी आल्यानंतर राणी ना भाजीपोळी करत होती. मी अगोदर पण सांगितलं आहे ती भरपूर कामं आवरून घेते माझे, मला इतकं टेन्शन नाही राहत. तर इथं पोळींची कणिक भिंजवली, ती भाजी पण तिनेच बनवली. मस्तपैकी अशी भेंडींची भाजी आणि पोळ्या खाऊन छोटासा मिनी ब्लॉग इथंच संपवते. सकाळी 6 वाजेपासून तर दुपारच्या 1 वाजेपर्यंतचा मिनी व्लॉग आहे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.